नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीने आज 21,741 वरती क्लोजिंग दिलेली आहे. 3 नंतर निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक शार्प फॉल बघायला मिळाला. मॉर्निंगमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये 2 कॉलचे ट्रेड घेतले होते, तर त्या दोन्ही पण ट्रेडमध्ये आपले टार्गेट्स तिकडे हिट झाले. त्याच्यानंतर आपण निफ्टीमध्ये पण हा जो कॅन्डल बनला हा ग्रीन कॅन्डलवरती आपण निफ्टीमध्ये तुम्हाला कॉलचा ट्रेड दिला होता, पण त्या ट्रेडमध्ये जे टार्गेट दिले होते ते दोन्ही पण टार्गेट्स तिकडे ऑलमोस्ट हिट झाले. आपण जो टार्गेट दिला होता तो 120 ते 130 असे आपण टार्गेट दिले होते. तर ऑलमोस्ट आपण जो कॉल ऑप्शन दिला होता त्याचा 127 हाय लावला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला शार्प फॉल बघायला मिळाला. मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स ठेवणं गरजेचं आहे. इनिशियली तुम्ही जर नवीन असाल तर तुमचं इनिशियल टार्गेट 10-15 पॉईंटच्या निफ्टीमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 50 पॉईंट टार्गेट घेणं गरजेचं आहे. कारण जे नवीन लोक आहेत ते काय करतात, ज्यावेळेस त्यांना प्रॉफिट होतं त्यावेळेस ते 5 पॉईंट, 6 पॉईंट, 7 पॉईंट असे प्रॉफिट घेऊन मार्केटला क्लोज करतात आणि ज्यावेळेस त्यांना लॉस होतो त्यावेळेस ते काय करतात, 30 पॉईंट, 40 पॉईंट म्हणजे इमोशनल होऊन ट्रेड होल्ड करतात आणि लास्टला त्यांचं काय होतं, पूर्ण कॅपिटल पूर्ण झिरो होतं. तर याच्या उलट तुम्हाला करायचं आहे, कमीत कमी तुम्ही 10-15 पॉईंट टार्गेट घ्या. तुम्हाला जर मार्केटमध्ये तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही 10 पॉईंटची रिस्क घ्या आणि 15 पॉईंटची तुम्ही टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा किंवा 1:1चा तुम्ही रिस्क रिवॉर्ड ठेवला तरी चालेल. कारण तुम्ही 10 दिवस जर कंटिन्यूअस प्रॉपर सेटअपवरती जर ट्रेड घेतले तर 7 दिवस तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकता आणि 3 दिवस मे बी तुमचे स्टॉप लॉस मार्केटमध्ये हिट होतील. पण तुम्हाला प्रॉपर सेटअपवरती सपोर्ट रेजिस्टन्सचा यूज करून, कॅन्डलस्टिकचा यूज करून ट्रेड घेणं गरजेचं आहे. रँडमली तुम्ही जर ट्रेड कराल तर तुम्हाला 10 पैकी 10 तुमचे ट्रेड पूर्णपणे रॉंग जातील. त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. इनिशियली तुम्ही जर नवीन असाल तर थोडंसं मार्केटला समजून घ्या. मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केट कसं वर्क करतंय हे बघणं गरजेचं असतं. टॉप टू बॉटम कोणीच पकडत नाही. मार्केटमध्ये आपल्याला ही मुवमेंट भेटली म्हणून ही पण मुवमेंट आपण कॅप्चर करू, ही पण मुवमेंट आपल्याला कॅप्चर करायला मिळावी अशी जर अपेक्षा करू तर आपण कधीही मार्केटमध्ये ट्रॅप होऊ शकतो. मार्केटमध्ये फॉल आलाय तर येऊ द्या. आपण या मार्केटमध्ये हा जो मुवमेंट आला या मुवमेंटमध्ये प्रॉफिट केलं, दॅट्स इट. कारण मार्केटमध्ये सर्व मुवमेंट किंवा सर्वच्या सर्व मूव्ह जर कॅप्चर करण्याचा प्रयत्न कराल तर मे बी मार्केटमध्ये तुम्ही कधीही प्रॉफिटेबल बनणार नाही. कारण मॉर्निंगमध्ये तुम्ही जे प्रॉफिट बनवलंय ते तुम्हाला दिवसभर मार्केटमध्ये सेव्ह करणं गरजेचं असतं. इनिशियली सर्वच लोक मॉर्निंगमध्ये 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत 2-3 हजाराचं प्रॉफिट बनवतात आणि 3 ते 3.5 नंतर म्हणजे ज्यावेळेस मार्केट बंद होतं त्यावेळेस त्यांचं 2,000चं प्रॉफिट 10,000, 20,000, 15,000 अशा लॉसमध्ये कन्वर्ट होतं. कारण ज्यावेळेस त्यांना मार्केटमध्ये लॉस होतो त्यावेळेस ते लॉसवाला ट्रेड होल्ड करतात. यामुळेच त्यांना एवढा मोठा लॉस होत असतो. तर मित्रांनो, नवीन वर्ष आजपासून सुरू झालंय, तर ह्या ज्या चुका तुम्ही करत आहात या चुका तुम्हाला रेक्टिफाय करणं गरजेचं आहे आणि त्या सुधारणं गरजेचं आहे. तरच तुम्ही 2024 मध्ये सक्सेसफुल बनाल. आणि ज्या तुम्ही चुका केल्यात त्या चुका तुम्हाला थोडंसं शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तुम्ही जर ते करत असाल किंवा तुम्हाला खरंच ट्रेडिंगमधून पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला मिस्टेक सुधारणं गरजेचं आहे. अदरवाईज ऑप्शन ट्रेडिंग तुमच्यासाठी बनलेली नाहीये. ओके. तर आता आपण बघू की उद्या निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग असू शकतं. तर निफ्टीमध्ये जो डाऊन साईडला सपोर्ट आहे तो उद्या पण व्हॅलिड असणार आहे. म्हणजेच 21,775 होता निफ्टीमध्ये आपण जो काल सपोर्ट ड्रॉ केला, एक्झॅक्टली तिथूनच निफ्टीने सपोर्ट घेतला. त्याच्यामुळे हा सपोर्ट व्हॅलिड असेल. त्याचबरोबर अपसाईडला 21,800 हा एक रेजिस्टन्स आहे. ओके. तर तुम्ही काय करू शकता, आज जो हाय लागलाय त्या हायला तुम्ही रेजिस्टन्स मानू शकता किंवा तुम्ही हा रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवला तरी देखील चालेल. तर एक्झॅक्ट मधोमध निफ्टीमध्ये क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. तर उद्या निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट ओपन निफ्टी कोणत्या डायरेक्शनला जाते हे बघणं गरजेचं असेल. जर निफ्टी अपसाईडला जाताना दिसेल तर एक्झॅक्टली हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या आसपास किंवा 21,800च्या आसपास आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक बघायची आहे. जर निफ्टी आपल्याला इकडे बेरिश कॅन्डलस्टिक दाखवेल तर आपण क्लिअरली इकडे बेरिश कॅन्डलस्टिक वरती काय करणार आहोत, पुटचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिक ओळखता येणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली हा जो झोन असेल 30-40 पॉईंटचा झोन आहे, या झोनमध्ये तुम्हाला रेजिस्ट्रेशन कॅन्डल बघणं गरजेचं आहे. एकदा का 21,835 ची लेवल निफ्टीने अपसाईडला क्रॉस केली, प्रॉपरली जर क्रॉस केली तर डेफिनेटली आपल्याला पुढचा विचार करणं बंद करायचं आहे आणि 21,835 च्या वरती आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. त्याच्यामुळे 21,835 हा एक लक्ष्मण रेषा असणार आहे स्पेशली पुटसाठी. ओके.
तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, अपसाईडला मार्केट आलं तर या झोनच्या आसपास आपल्याला कॅन्डलस्टिक बघून किंवा ब्रेकआउट जर झाला तर आपण कॉलसाठी जाऊ, किंवा मार्केट जर इथून डिसिजन घेईल तर आपल्याला नक्कीच पुटसाठी जायचं आहे. त्याचबरोबर फ्लॅट ओपन होऊन जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल तर डाऊन साईडला हा जो सपोर्ट आहे या सपोर्टवरती निफ्टीने ऑलमोस्ट 3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे उद्या निफ्टी या लेवलवरती सपोर्ट घेते की काय करते हे बघणं गरजेचं असेल. इकडे आपल्याला जर सपोर्टवाली कॅन्डल बघायला मिळाली किंवा ग्रीन कॅन्डल जर प्रॉपर बघायला मिळाली तर आपण इकडे परत एकदा कॉलचा स्टेट ट्राय करू. जर प्रॉपरली जर निफ्टीने हा लेवल ब्रेक केला तर डेफिनेटली आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर या लेवलवरती थोडंसं कन्फ्युजन होईल, त्याच्यामुळे तुम्ही वन डायरेक्शनल विचार करू शकता. म्हणजे काय, ब्रेकडाऊन झाला तरच तुम्ही ट्रेड करू शकता. सपोर्ट जर घेतला तर तुम्ही तिकडे कोणताही ट्रेड न घेतलेलाच बरा, कारण तुम्ही जर एका लेवलवरती दोन्ही साईडचा विचार कराल तर मे बी तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल. तर कन्फ्युजन दूर करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली ब्रेकडाऊन होण्याचा वेट करा. ब्रेकडाऊन झाल्यावरतीच तुम्ही पुढसाठी जाल. सपोर्ट जर घेतला तर डेफिनेटली तुम्ही वॉच करू शकता तिकडे, कारण मार्केटमध्ये डेली ट्रेडिंग करणं पण ही चांगली गोष्ट नसते. थोडंसं मार्केटला वॉच करायला पण शिका. जेवढं तुम्ही मार्केटमध्ये वॉच करायला शिकाल तेवढा तुमचा कंट्रोल मार्केटवरती हळूहळू बिल्ड होईल. तर फ्लॅट ओपनिंग आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर 21,840 हा जो लेवल आहे एक्झॅक्टली या लेवलवरून आपल्याला फॉल बघायला मिळाला. त्याच्यामुळे हा जो लेवल आहे इथे निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे जर निफ्टी या लेवलच्या आसपास जर ओपन झाली तर आपल्याला इकडे बघायचं आहे की निफ्टीमध्ये इकडे एखादी रिजेक्शन कॅन्डल जर मिळाली तर रिजेक्शन कॅन्डलवरती आपण काय करू, परत एकदा इकडे पुढचा स्टेट प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील डाऊन साईडला ते 21,740 जो की आजचा क्लोजिंग पॉईंट, त्याच्यानंतर 21,675चा आपलं नेक्स्ट टार्गेट, म्हणजे जो लो डाऊन साईडचा जो सपोर्ट आहे त्या लेवलपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये निफ्टी कशी बिहेव करते या लेवलवरती, हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सवरती कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. जर गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टीने हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला, प्रॉपरली जर ब्रेक केला, ग्रीन कॅन्डल जर याच्यावरती क्लोज केली आणि त्याच्यानंतर मार्केट जर अपसाईडला जाताना दिसेल तर नक्कीच आपण 21,835च्या वरती कॉलसाठी जाऊ. टार्गेट्स आपले असतील 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपले अपसाईडला असणार आहेत. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला गोंधळ करायचा नाही आहे. गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला डेफिनेटली या रेजिस्टन्सच्या आसपास बेरिश कॅन्डलचा वापर करायचा. बेरिश कॅन्डल जर मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळालं तर नक्कीच आपण छोटासा इकडे रिस्क घेऊ शकतो. पुढचा आपण इकडे काय करू शकतो, एक रिस्क घेऊ शकतो. तर हा आपला ओव्हरऑल गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली या रेजिस्टन्सच्या वरती जर निफ्टीमध्ये जर झाली तर डेफिनेटली हा जो रेजिस्टन्स आहे तो एक सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यामुळे जर निफ्टी इथे ओपन झाली तर चान्सेस आहे की निफ्टी इथून सपोर्ट घेऊन आपल्याला एक नवीन हाय दाखवू शकते. त्याच्यामुळे जोपर्यंत निफ्टी 21,800च्या वरती असेल तोपर्यंत आपण काय करू, गॅप अप ओपनिंगमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू आणि 21,800च्या आतमध्ये जर निफ्टी आली तर आपण तिकडे पुढसाठी जाणार आहोत. हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी आजच्या रेजिस्टन्सच्या वरती गॅप अप ओपनिंग देईल त्यावेळेस आपल्याला ही स्ट्रॅटेजी तिकडे यूज करायची आहे. कॉलमध्ये आपले टार्गेट्स असतील 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपले कॉलमध्ये असतील आणि पुटमध्ये आपले जे टार्गेट्स असतील डाऊन साईडला 21,700 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅवडाऊन ओपनिंग जर झाली तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये हा जो सपोर्ट आहे निफ्टीमध्ये तो एक्झॅक्टली रेजिस्टन्सचं काम करणार नक्कीच. त्याच्यामुळे जर निफ्टी इकडे ओपन झाली तर चान्सेस आहे की निफ्टी या रेजिस्टन्सपर्यंत येऊन इथून आपल्याला फॉल दाखवेल. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंट हा जो आजचा लो आहे त्या लोच्या आसपास आपल्याला काय करायचं आहे, पुट स्टार्टेड आयडेंटिफाय करायचं आहे. टार्गेट्स आपले असतील 21,600 ते 21,550 पर्यंतचे टार्गेट्स आपण डाऊन साईडला पुटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल उद्याचा निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आपल्याला ट्राय करायचा ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करण्याची ट्राय करायची आहे. ओटीएमचं ऑप्शन आपल्याला कम्प्लिटली थोडंसं अवॉइड करायचं आहे. गेले 2-3 दिवस निफ्टी या झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते. ऑलमोस्ट 130 पॉईंटची रेंज निफ्टीने बनवली आहे. त्याच्यामुळे या रेंजच्या बाहेर ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस चान्सेस आहेत की आपल्याला एक स्ट्रॉंग मुवमेंट बघायला मिळू शकते. तर आता आपण बघू बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये डेफिनेटली जो बँक निफ्टीमध्ये फ्रायडेचा ओपनिंग होता एक्झॅक्टली त्याच ओपनिंग प्राइसवरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. पण बँक निफ्टीमध्ये आपण मॉर्निंगमध्ये 2 कॉलचे ट्रेड घेतले होते. त्या ट्रेडमध्ये डेफिनेटली आपल्याला तिकडे चांगलं प्रॉफिट झालं आणि नक्कीच या फॉलमध्ये ज्या लोकांनी पण कॉलचे ट्रेड होल्ड केले असेल डेफिनेटली मार्केटने त्यांना खूप मोठा लॉस दिला असेल, कारण शार्पली जे कॉलचे प्रीमियम होते ते आपल्याला ड्रॉप झालेले बघायला मिळाले. ओके, कारण मॉर्निंगमध्ये कॉलचे प्रीमियम थोडेसे एक्सपेन्सिव्ह होते, म्हणजे जास्त वाढलेले होते आणि ही जी मुवमेंट झाली या मुवमेंटमध्ये कॉलचे प्रीमियम ड्रॉप आपल्याला फास्ट ड्रॉप बघायला मिळाले. तर बँक निफ्टीची पण ॲव्हरेज क्लोजिंग तुम्ही जर बघितली तर 48,234 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली, म्हणजे ऑलमोस्ट या लेवलच्या आसपास बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे. तर इकडे आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बघायला मिळते. अशा प्रकारची ग्रीन कॅन्डल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे.
तर उद्या जर बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली, फ्लॅट म्हणजे काय, इकडे जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर ओपनिंग झाली तर डेफिनेटली 48,230 वरती बँक निफ्टी सपोर्ट घेताना दिसेल. तर क्लिअर 48,230 वरती मी काय करणार आहे, कॉलचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट्स म्हणजे असतील 48,450 ते 48,600 पर्यंतचे टार्गेट्स म्हणजे अपसाईडला बँक निफ्टीमध्ये असतील. ओके, फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी 48,230च्या खाली ट्रेड करेल तर 48,230च्या खाली मी काय करणार आहे, पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहे. टार्गेट्स म्हणजे असतील 48,000चं माझा फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 47,900चं माझा नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला पुटमध्ये मिळेल. त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंगमध्ये 48,230ची लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. तर या लेवलवरती प्रॉपर कॅन्डलस्टिक कशी बनते हे बघणं गरजेचं असणार आहे. तर इकडे कॅन्डलस्टिक जर इकडे मार्केटमध्ये जर अशा प्रकारे इथे जर कॅन्डल बंद असेल थोडंसं वेट करू शकता, कारण इकडे जर एकाच लेवलवरती कॅन्डलस्टिक बनल्या तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. त्याच्यामुळे ओपनिंग जर इकडे कुठे झाली आणि मार्केट जर स्लो अँड स्टडी डाऊन साईडला येऊन इकडे जर आपल्याला जर बुलिश कॅन्डल दाखवत असेल तर नक्कीच आपण इकडे कॉलचा ट्रेड बनवू शकतो. एक्झॅक्ट जर इथे ओपनिंग झाली तर आपल्याला वेट करायचं आहे, या रेजिस्टन्सचा आणि या सपोर्टचा आपल्याला वेट करायचं आहे. त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होते बघणं गरजेचं असणार आहे. ओपनिंग जर एक्झॅक्टली 48,400च्या आसपास जर ओपनिंग झाली आणि सरळ आजचा हाय जर ब्रेक केला तर क्लिअरली आपण आजच्या हायच्या वरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 48,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. 48,600चे लेवल जर ब्रेक केले तर नक्कीच आपल्याला 48,700 ते 48,900 पर्यंतचे पण टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये आपण घेऊ शकतो. तर उद्या आपण बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट ॲट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू. ओटीएमचे ऑप्शन आपल्याला उद्या स्पेशली अवॉइड करायचे आहेत. तर गॅप अप ओपनिंगचं प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केलं. तर गॅप अप ओपनिंगमध्ये पण बँक निफ्टीने आजचा रेजिस्टन्स ब्रेक केला तर कॉलचा ट्रेड प्लॅन करू. जर बँक निफ्टी सरळ ओपन होऊन डाऊन साईडला सरळ ट्रेड करताना दिसेल तर 48,230 वरती आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इकडे आपल्याला जर कॅन्डलस्टिक बुलिश दिसली तर आपण इकडे नक्कीच कॉलचा ट्रेड प्लॅन करू. परत एकदा 48,450 पर्यंतचे टार्गेट्स मिळतील. 48,230ची लेवल जर प्रॉपरली ब्रेक केली म्हणजेच रेड कॅन्डल जर क्लोजिंग डाऊन साईडला दिली तर नक्कीच आपण तिकडे पुटसाठी जाऊ. टार्गेट्स आपले असतील 48,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे गॅप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग जर 48,450च्या वरती जर झाली तर हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट बनेल. त्याच्यामुळे या सपोर्टवरती बँक निफ्टी कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. जर या रेंजच्या आतमध्ये आली तर नक्कीच आपण बेरिश कॅन्डलस्टिकचा यूज करून पुटसाठी जाऊ. या झोनच्या वरती जर सपोर्ट मार्केट घेताना दिसेल किंवा सस्टेन जर झालं तर आपल्याला कॉलचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर बँक निफ्टी कशी मुवमेंट करते हे बघणं गरजेचं असणार आहे. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 48,230 ते 48,044 या झोनमध्ये बँक निफ्टी ओपन झाली. सरळ बँक निफ्टीने आजचा लो जर ब्रेक केला तर क्लिअरली आपण आजच्या लोच्या खाली पुटसाठी जाणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 47,845 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 47,700चे आपल्याला नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.